आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे 24 दिवस शिल्लक असताना वीज बिलाची थकबाकी चिंताजनक पातळीवर पोहोचली असून लघुदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर ग्राहकांकडून तब्बल 449 कोटी रुपयाची थकबाकी प्रलंबित आहे। महावितरणने वीज बिल वसुलीसाठी रोहित्रनिहाय नियोजन केले असून ही थकबाकी 8,617 रोहितांवर असल्याने महावितरणतर्फे वसुलीसाठी कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी दिलाय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये थकबाकीचा आकडा फार मोठा आहे। जिल्ह्यातील 8,617 रोहित्रांवर 1,72,000 ग्राहकांकडे 449 कोटी 34 लाख रुपयाची थकबाकी प्रलंबित आहे। त्यामुळे रोहित्रनिहाय वसुलीचे सूक्ष्म नियोजन केले असून प्रत्येक रोहित्रावरील थकबाकी शून्यावर आणण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहक महावितरणच्या रडारवर असून वीज बिल वसुलीसाठी शाखा कार्यालय निहाय मोहिमा काढण्यात आल्या आहेत। वसुली मोहिमेत कारवाई करताना थेट मीटर काढून आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्यामुळे वसुली मोहिमेदरम्यान अडथळा आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल केला जाईल। तसेच आवश्यक असल्यास पोलीस मदतही घेण्यात येईल असा इशारा महावितरणने दिलाय। तसेच कार्यालयाकडून वसुली मोहिमेचा दररोज आढावा घेतला जात आहे। थकबाकीदार ग्राहकांना बिल भरण्यासाठी महावितरणकडून थेट कॉल करून सूचना दिल्या जात आहेत। याशिवाय यंदा प्रथमच यंत्रचालक, सुरक्षा रक्षक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे। तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही वसुलीची जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे महावितरणची कटू कारवाई टाळण्यासाठी वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता यांनी केले आहे।